जळभावी इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन. माळशिरस तालुक्यातील जळभावी इथं विविध विकास कामांसाठी मंजूर झालेल्या सुमारे 30 लाख रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. माननीय नामदार श्री जयकुमार गोरे, माननीय खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील भैया राऊत यांच्या विशेष प्रयत्नातून या विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. कार्यक्रमासाठी किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर, कण्हेर पंचायत समिती सदस्य आनंद शेंडगे, पिलीव पंचायत समिती सदस्य शिवराज पुकळे, भाजपा नेते महादेव पवार, आप्पासाहेब शेंडगे, दशरथ शेंडगे, माजी सरपंच विठ्ठल राऊत, माजी सरपंच बापूराव शिंदे, सत्यवान कोळेकर, खंडू माने, देवा गोरड, लखन बोडरे, आप्पासाहेब सूळ, अजिनाथ सरगर, गोरख शेंबडे, विकास कोकणे, महादेव पाटील, गुलाब पाटील, दत्तात्रय गावडे, संजय राऊत, गजानन कोळेकर, काका राऊत, बंटी बोडरे, भारत बोडरे, अजय माने, तानाजी धैंजे, राहुल पाटील, माजी सरपंच गुकुळाबाई बोडरे, अंगणवाडी सेविका मनीषा पाटील इत्यादी उपस्थित होते. सूत्रसंचालक भाजप युवा नेते सदाशिव सूळ यांनी केले. आभार प्रदर्शन स्वप्नील कुमार राऊत जिल्हा सरचिटणीस यांनी मांडले. विकास कामांच्या भूमिपूजन शुभारंभामध्ये भारत बोडरे यांच्या घरापासून तानाजी पाटील यांच्या घरापर्यंत रस्त्यासाठी 10 लाख रुपये, सतीश राऊत यांच्या शेतातील सिमेंट बंधारा दुरुस्तीसाठी 5 लाख रुपये, तसेच धीरज राऊत यांच्या शेतातील नवीन सिमेंट बंधाऱ्यासाठी 15 लाख रुपये अशा एकूण 30 लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. या विकास कामांमुळे जळभावी परिसरातील रस्ते व जलसंधारणाच्या सुविधांना चालना मिळणार असून शेतकरी व ग्रामस्थांना त्याचा थेट लाभ होणार आहे. विशेषतः सिमेंट बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणीसाठा वाढण्यास आणि शेतीसाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे. भूमिपूजन सोहळ्यावेळी ग्रामस्थांनी गावातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संबंधित लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. गावच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळातही आवश्यक असलेल्या उर्वरित विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आले. ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देत गावागावात मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्न सुरू असल्याचंही यावेळी नमूद करण्यात आलं आहे.